हदगावमध्ये रविवारी भव्य शेतकरी मेळावा. गुंजन पाटील ठरणार विशेष आकर्षण. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आणि शेतकरी दिनाचे औचित्य साधून हदगावमध्ये भव्य शेतकरी मेळावा व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार ऑगस्ट 30 रोजी दुपारी 12:30 सुमन मंगल कार्यालय, डोंगरगाव रोड, हदगाव येथे हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण राहणार असून जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण प्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील यांचे काव्य सादरीकरण असणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा, कवितांचा जागर आणि नागरी सत्कार असे विविध उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. या भव्य मेळाव्यासाठी शेतकरी बांधवांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. जनसंघर्ष न्यूजसाठी अभिजित पाटील. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी भागवत देवसरकर. सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने रविवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सुमन मंगल कार्यालय हदगाव येथे भव्य शेतकरी मेळावा व कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब राहणार असून उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब करणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे मामा उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध कवयित्री, युवकामध्ये प्रचंड लोकप्रिय व्यक्तिमत्व गुंजन पाटील यांच्या बहारदार कवितांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमातच सन्मान लोकप्रतिनिधीचा या अंतर्गत राज्यसभेचे खासदार श्री रामरावजी वडकुते साहेब, विधान परिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर साहेब व नांदेडच्या महापौर कविताताई संतोष मुळे यांचा नागरी सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला हदगाव तालुक्यातील तसेच परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.